मध्ये आम्हाला जेवणाची व्यवस्था केली. गावदेवी चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर अजय जे कान यांचं आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. सुस्वागतम. नागाव आणि दिवा दोन्ही संघांना सूचना आहेत मॅचला सुरुवात करा. इट्स सो टू कॉम्बॉक्स ऐकत पुन्हा एकदा विशालजी पाटील यांचा आवाज. त्याचबरोबर आदरणीय गणेशजी कायन साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. थँक्यू सो मच मानवजी मनोरे आणि त्याचप्रमाणे करणजी काळन सर, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम नागाव आणि त्यांचा अगेन्स्ट दिवा ही बॅटल. सलामीची जोडी मैदानात सजमा दाखल झालेली ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत आणि त्यांचा समवेत सुमित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करण्याकरिता बॉलर दरम्यान तयार होतात बॉलिंग मार्कवरती. आणि रोहित तयार होतात या फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करण्याकरिता. सर विनंती असेल की सामन्याला सुरुवात करायची. पहिला बॉल जसा पडेल टायमर देखील स्टार्ट होईल. विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं टाकायचे, त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या. टीम नागाव अपेक्षा करूया की आता या सत्रामध्ये देखील एक चांगली लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन चांगले संघ एकमेकांचा अगेन्स्ट खेळतात. नागाव आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना या मॅचमध्ये टीम दिवा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. सामन्याला करूया सुरुवात. फर्स्ट ओव्हर तयार होतात बॉलिंग मार्कवरती बॉलर रोहित आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सुमित. पहिला बॉल, पहिलाच बॉल कटर टाकला. पडल्यानंतर बॉल हलकासा आतल्या दिशेने वळण घेतो. डॉट बॉलने सुरुवात. अगदी पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर सुमितने लिव्ह केला, तो थांबला तिथे फटका खेळत असताना. बट नंतर त्यालाही आढळलं की बॉल पडल्यानंतर कमी गतीने आला. चांगली सुरुवात बॉलर दरम्यान रोहित या फर्स्ट ओव्हरमध्ये करतात. बॉल हवेमध्ये आहे बट खाली क्षेत्र, बिकॉज स्क्वेअर लेग इनफिल्डमध्ये होता. पाठमोरी वळत असताना प्रयत्न जरूर केले बट कॅच पकडता आली नाही. कॅचपर्यंत पोहोचले देखील होते बट तेच तर आपण सांगत असतो की पाठमोरी वळत असताना कॅच पकडणं हे सोपं नसतं. प्रयत्न केले तिथे फिल्डरने बट इन बिटवीन 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. आणि या 2 धाव्यांच्या साह्याने ऑफ द मार्क होत आहेत बॅटर सुमित आणि टीम दिवा आपल्याला फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतं. तसंच सिद्धू दादांचं देखील आगमन झालेलं, कारण आज वाडेघर संघ देखील आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसणार आहे. पुन्हा एकदा वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ. यावेळेस देखील कटर पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने वळण घेतलं. आणखीन एक डॉट बॉल. आणि तेच तर सध्या सगळीला आतापर्यंत पाहायला मिळालं या ओव्हरमध्ये की कटरचा वापर भरपूर चांगल्या पद्धतीने केला बॉलर रोहितने. बघा मातीची सरफेस आणि बॉल जर तुम्ही कटर टाकतायत तर बॉल हलकासा आपल्याला वळण घेताना देखील दिसतो आहे. आणि एक्झॅक्टली तेच पाहायला मिळते फर्स्ट ओव्हरमध्ये. आता देखील कटर, आता देखील पडल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेतो आहे. आणखीन एक डॉट बॉल. आता प्रेशर कुठेतरी बॅटर सुमित देखील फील करतील, बिकॉज फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचं षटक जिथे बाउंड्रीज येणं किंवा जलद गतीने रन्स येणं या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. बट त्याच फर्स्ट ओव्हरमध्ये पहिल्या 4 चेंडूंवरती फक्त 2च धावा. आणि त्यातपैकी जे आपण जर पाहिलं तर बघा, जे 4 चेंडू टाकण्यात आले, चर्चा आपण त्याच्यावरती करूया. आता ही प्लॅन मिस. आता बॉडीवरती आय थिंक सो बॉल आदळला. कदाचित निशाणा प्रॉपरली साधला असता तर रनआउटची शक्यता देखील होती. सिंगल कंप्लीट होईल. लेग बाईजची ही सिंगल मिळेल. स्कोर काढतात 3वरती. बघा जर आपण हे पहिले 5 चेंडू पाकले तर या 5 चेंडूंमध्ये
फक्त एकदाच बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आला, त्या व्यतिरिक्त 4 चेंडूंवरती बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टही आला नाही आहे. त्या अनुसरून ही गोष्ट आपल्याला समजते की या फर्स्ट ओव्हरमध्ये मिश्रण तर चांगलं केलंच, बट त्यासोबत नियंत्रण, अनुशासन लाईन आणि लेंथवरती तेही आपल्याला पाहायला मिळालं बॉलर रोहितच्या माध्यमातून. आणि शेवटचा एक चेंडू असेल या फर्स्ट ओव्हरमधला. पहिलं षटक पूर्णपणे मी म्हणेन बॉलर रोहित आणि टीम नागावच्या नावावरती आत्तापर्यंत आहे. शेवटचा एक चेंडू असेल या फर्स्ट ओव्हरमधला. रिव्हर्स स्वीपचा फटका, गॅपमध्ये फटका आणि इथे पहा फिल्डरला बीट करून बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. गुडीज जेवलात काय याच्यावरनं मला आठवलं की आज सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था एकविरा धाब्याचे प्रोप्रायटर सुखदेवजी काळनसाहेब आणि तसेच दत्ताजी संते साहेब यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी, सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था एकविरा धाब्याचे प्रोप्रायटर सुखदेवजी काळनसाहेब आणि त्याचप्रमाणे दत्ताजी संते साहेबांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. त्यांचंही मी विशेषतः आभार व्यक्त करतो आहे. महत्त्वाचं योगदान त्यांचंही या स्पर्धेकरिता लाभलं. फर्स्ट ओव्हर जी वेळ लागली 5 मिनिटांमध्ये फर्स्ट ओव्हर कंप्लीट झालं त्याकडेही लक्ष असू द्या, बिकॉज विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं एनी हाव टाकायचीच आहेत. दुसरं षटक आता हेदुडणे गावाचा एंड करणं बॉलिंग करण्याकरिता बॉलर तयार होतात. हर्षांक दरम्यान तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. फर्स्ट ओव्हर बघा बाउंड्री जरूर आली अंतिम बॉलवरती, बट तरी मी म्हणेन की षटक चांगलेच राहिलं, कारण फक्त 7 धावा त्या ओव्हरमध्ये आला. दुसरं षटक ओव्हर द विकेट. आता अपिलियस फिंगर अप सफलता मिळेल. एज लागली होती, सफलता पगली. बॅटर सुमित जे स्ट्रगल करत होते अंततः त्यांचा स्ट्रगल इथे समाप्त झाला. झटका पगला. पगला लागला. मनोजजी पवार सर, रतनजी मानेरकर सर ॲज ऑफिशियल अंपायर्स आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. अंपायरिंग देखील फार चांगली पाहायला मिळाली या 4 दिवसीय स्पर्धेमध्ये. त्यातल्या त्यात आज समालोचन कक्षामधनं रसायनी विभागाला बिलॉंग करणारे मानोजी मनोरे यांचा एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळतो, ज्यांचं खरं तर पाहिले गेले तर त्यांचा कॉमेंट्रीची खास बात ही आहे की हिंदी प्लस मराठी फार चांगलं प्रभुत्व त्यांच्याकडे आहे. हुकचा फटका बॉल हवेमध्ये आहे. बॉल दरम्यान गॅपमध्ये आता डीप स्क्वेअर लेगला फिल्डर अखेरता पोहोचलेत. बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर रन्स कंप्लीट केल्या जातील. या दोन धावा मिळतील. शांतमय सुरुवात आहे, बट बघा ठीक ग्राउंडचा बाहेर एक रिक्षा प्लीज जा कोणाची असेल तिथनं बाजूला काढा, बिकॉज त्याचा मिरर रिफ्लेक्ट होतं. लॉफ्टेड फटका. आता गॅप फार मोठा आहे त्या रिजनमध्ये. काऊ कॉर्नरला फिल्डर धावतात, पोहोचलेत आणि अखेरता बॉल फील्ड झाला. आणि आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्नांमध्ये आता धक्का लागलाय. दुसऱ्याने आता अडचणी वाढत चाललेल्या आहेत टीम दिवासाठी, बिकॉज पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सुरुवात स्लो झाली, बट त्यासोबत आता विकेटही चालले. धक्का दुसरा लागलाय.
आणि आमचे स्कोरर बंधू कुठे गेले? रोहित दादा यांचे छोटे बंधू आय थिंक. हा गाणं ऐकल्यानंतर त्याचा देखील भावना दाटून आल्या असतील. धक्का दुसरा लागलाय. तन्मय पहिले दिवस त्याने गुणवलेखन चांगलं केलं आणि सध्याचा घडीला त्यांचा शेड्यूल आय थिंक बिझी आहे. दॅट्स वाय ते इथे उपस्थित नाही आहेत. लिडिंग एज बॉल हवेमध्ये शॉट थर्ड कॅच पकडली जाईल. आणखीन एक धक्का सध्याच्या घडीला टॉप ऑर्डरची कमर तोडली आहे असंच मी म्हणेन, कारण अवघ्या 11 धावेंवरती हा तिसरा झटका. आणखीन एक बॅटरला आता जावं लागेल डगआउटच्या दिशेने. आणि आमचे डीजे मास्टर अगदी पहिल्या दिवसापासून फार जास्त एंटरटेन करतात. धक्का दरम्यान तिसरा लागला. न्यू बॅटर आता क्रमांक 5 वरती मैदानात 7 मध्ये दाखल होत आहेत. बॅटर विकी बॅटिंग करण्याकरिता आले आहेत, बट परिस्थिती आता बिकट झालेली आहे आणि या बिकट परिस्थितीमध्ये एक तिखट इनिंग एखादा बॅटरकडून हवी आहे टीम दिवाला. कारण जर अशा प्रकारे खेळ झाला ना, तर याआधी जेव्हा आपण मोठी देसाईचा सामना अगेन्स्ट वाकलन बी पागला तिथेही जेव्हा पहिलं सत्र सुरू होतं मी उल्लेख केला होता की जर अशा प्रकारे विकेट जातील, पार्टनरशिप नाही बनणार, तर एक चांगलं टोटल बनवणं अवघड आहे. आपण अंत्यतः आकाश म्हात्रे आणि संदेश म्हात्रे यांच्यामध्ये पार्टनरशिप पाडली तेव्हा जाऊन एक चांगलं टोटल बनवलं मोठी देसाई टीमने. आणि याआधी मानवजी मनोरे यांनीही उल्लेख केला की क्रिकेटचा खेळणं मित्रांनो चर्चा पण त्याच्यावरती सुरू ठेवूया. पॉईंटचे फिल्डर आता येतात, बॉल फील्ड केला जातो, लेग बायची सिंगल मिळेल. एक फार चांगला उल्लेख मानसजींनी केला होता की क्रिकेट ना हा कोणत्या एखाद्या खेळाडूच्या जोरावरती कधीच नाही चालत. टीमवर्क नेहमी मॅटर करतो आणि जेव्हा तुम्ही बॅटिंग करताना जेव्हा जेही तुमचे 2 बॅटर्स क्रीजवरती आहेत ना, त्यांचं कॉर्डिनेशन, कम्युनिकेशन आणि एकमेकांसोबत संवाद साधणं की कशा प्रकारे ही इनिंग आपण चालवायला हवी, या गोष्टी फार मॅटर करतात. फुल लेंथ आहे, समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. मिड ऑफला फिल्डर ज्या पोझिशनला उभे होते पूर्णपणे शुअर होते की बॉल इथेच येणार आहे. बॉल फील्ड होतो आहे, सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोर कार्ड 13, लॉस ऑफ 3 विकेट्स टीम देवा आणि रिमेनिंग अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी. 11 मिनटं लागलेले आहेत पहिल्या 2 षटकांसाठी. त्याच्याकडे लक्ष असू द्या. 9 मिनटं फक्त बाकी आहेत येत्या 2 ओव्हरसाठी. 9ची 10 जरी झाली तरीसुद्धा नागाव टीम लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावाच लागेल. सो क्विकली फिल्डिंग सेट करा आणि 3rd ओव्हरला सुरुवात करा. बिकॉज तुम्हाला चर्चा करायच्या असतील तर 3 ओव्हरनंतर ड्रिंक्स ब्रेक असतो, तेव्हा तुम्ही चर्चा करा. कारण आजचा स्पर्धेचा महाअंतिम दिवस आहे. कोणत्याही प्रकारे कोणत्याही टीमला एक्स्ट्रा वेळ मिळणारच नाही आहे. आणि बघा जेव्हा एखादी विकेट जाते त्यानंतर देखील बॅटिंग टीम लक्षात ठेवा, क्विकली न्यू बॅटर ग्राउंडमध्ये पाठवा. तिसरा षटकाला सुरुवात आणि तिसरं षटक. बॉलर तयार होतात. रोहित फर्स्ट ओव्हर जबरदस्त बॉलिंग, स्पेशली कटरचा वापर किती चांगल्या पद्धतीने केला होता बॉलर रोहितने. नागावचा रोहितला आपण पाहतोय, बट हिदुदनेचे रोहित माझ्या डोळ्यासमोर येतात. TDPL सुपर 12ची ती मॅच मला आठवते. विकेट हॅट्रिक, सिक्सर देखील आला होता, नो बॉल देखील पडला होता. कदाचित तिथे चर्चा त्याच्यावरती आपण करूया. स्क्वेअर कट करायचा होता, शॉर्ट थर्डला बॉल जातो, बॉल फील्ड होईल आणि सिंगल दरम्यान मिळेल. तिथे जर अंतिम बॉलवरती ती बाउंड्री रोहितचा बॅटमधनं आली असती ना, तर वर्षानुवर्ष कुठेतरी चर्चा झाली असती, अजूनही होईल. कारण ज्याप्रमाणे तो सामना रोहितसाठी राखला होता, कारण विकेट हॅट्रिक ऑलमोस्ट त्या मॅचमध्ये श्रीराम फाउंडेशनला ना फिनिशिंग लाईन रोहितने क्रॉस करूनच दिली होती. एक जबरदस्त खेळाडू आहेत. मला आठवतं लास्ट सीझनमध्ये प्ले ऑफ द टुर्नामेंटची बाईक देखील एक स्पर्धेमध्ये रोहितला मिळाली होती. फायनल लेगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फायनल लेगला जे फिल्डर आहेत सोनूच्या माध्यमातून ती फिल्डिंग. स्कोर कार्ड आता सिंगलच्या साहाय्याने 15 ऑन द बोर्ड. बघा कटरचा मी उल्लेख केला, व्हेरिएशनचा मी उल्लेख केला. वाडेकर संघ यात नंतर खेळणार आहे आणि फिरकी पट्टू आणि व्हेरिएशन्स या गोष्टींमध्ये ज्या बॉलिंग क्रमाला सर्वात जास्त महारत हासिल आहे तो बॉलिंग क्रम आपल्याला यात नंतरच्या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. सिद्धूदादा माणसावरती त्यांचंही आपण हार्दिक स्वागत करूया. कारण
वाडेकर संघ जेव्हा खेळतो ना, फक्त एक गोष्ट पण जर पाहिलं ना, जेव्हा बॉलिंग करतात ना, तेव्हा आम्ही कॉमेंटेटर जरी असलो ना, तर एक ऑडियन्स म्हणून आम्ही बॉलिंगला एन्जॉय करतो. ज्याप्रमाणे ते बॉलिंग होतं, बॅकफूटवरती जाऊन हॅमर्ड केलं, अपीच खेळलं, गॅपमध्ये बॉल जाईल, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4. पहिल्या 12 चेंडूवरती तर बॅटिंग ऑर्डरचे 12च वाजले, बट त्यात नंतर आता कमबॅक करायला सुरुवात झालेली आहे आणि 12 देखील आता वाजलेत घड्याळामध्ये. अपील आउट शॉट, यस, फिंगर अप, लेग बिफोर विकेट, बाउंड्री आली, बट त्यात नंतर रोहितचा कमबॅक, आणखीन एक झटका आणि रेग्युलर इंटरवल्सवरती विकेट चाललेच आहेत. पार्टनरशिप हा शब्द अजूनही शब्दच आहे, त्याचं प्रत्युत्तर नाही आहे दिवा टीमकडे. धक्का चौथा. खेळाडू जे ग्राउंडमध्ये पाणी नेणार असतील त्यांनी आताच रेडी राहायचं आहे. 3 ओव्हर जसे समाप्त होतील ग्राउंडमध्ये पाणी घेऊन जा. न्यू बॅटर इन ॲट नंबर 6 सूरज आता बॅटिंग करण्याकरिता येतात आणि या ओव्हरमध्ये शेवटचा एक चेंडू बाकी आहे. टीम टोटल 19 धावा फलकावरती. शेवटचा बॉल असेल या 3rd ओव्हरमधला. रोहितचा 2 ओव्हरचा स्पेल अप्रतिम राहिला, का रन्स देखील जास्त नाही दिला, विकेट देखील काढले आणि इथेही पहा हलके शफल झाले. अगदी मिडल स्टंप वरती निशाणा साधला रोहितने, यष्टांचा वेध घेतलाय, क्लीन बोल्ट, 5वा धक्का. आता अर्धी टीम डगआउट मध्ये. गाण्याचे बोल भरपूर चांगले होते, आल्या आल्या जाऊ नका, बट इथे बॅटर जात नाहीयेत, बॅटर्सला डगआउट मध्ये पाठवलं जात आहे. ज्याप्रमाणे बॉलिंग सुरू आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 60 मिनिट्स, 16 मिनिटं आतापर्यंत झालेले, 4 मिनिटं बाकी असतील या 4th ओव्हरसाठी. चला क्विकली आता फिल्डिंग सेट करा आणि या 4th ओव्हरला सुरुवात करा. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकतायत 4 चमचमात्या ट्रॉफीज आणि याच ट्रॉफीजसाठी तर आपल्याला टोटल 32 टीम्स संघर्ष या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. या ट्रॉफीज आम्हाला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. सौभाग्यवती शारदाताई हरिश्चंद्र पाटील मॅडम ज्या संचालिका आहेत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, आणि तसेच रणजित हरिश्चंद्र पाटील साहेब जे माजी सरपंच आहेत कोळेगाव, तसेच अजित हरिश्चंद्र पाटील जे चेअरमॅन आहेत सेवा सोसायटी कोळेगावचे, यांच्या वतीनं आपल्याला या 4ही ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. त्यांचं मी विशेषतः आभार व्यक्त करतोय. फोर्थ ओव्हर बॉलर तयार होतात. सूरज मडवी दरम्यान तयार होतात या 4th ओव्हरसाठी. प्लेन मिस. आता ऑफ कटर पडल्यानंतर आतल्या दिशेने बॉल वळण घेतोय. डॉट बॉलने सुरुवात सूरज मडवी करतोय. क्रमांक 7 वरती बॅटिंग करण्याकरिता बॅटर
दीपक आलेत. नेक्स्ट बॉल. आता हुक करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेगला आता फिल्डर, डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर, त्याचबरोबर आता फाईन लेगचे फिल्डर तिथे पोहोचलेत. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर इन बिटवीन फक्त सिंगल कंप्लीट केली जाईल. पण अडचणी फार जास्त वाढलेल्या आहेत, कारण ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 70-75 इझिली आपण म्हणताना पाहिलेलं आहे. त्याच स्पर्धेमध्ये कुठेतरी या फर्स्ट हाफमध्ये रन्स बनवण्यासाठी फार मोठा संघर्ष इथे करावा लागतो दिवा टीमचा बॅटर्सला, बिकॉज बॉलिंग आतापर्यंत चांगली झालेली आहे. कारण हे देखील राहिलं बघा, रन्स बनतात बट त्यासाठी ना जे अपोनंट टीमचा जो बॉलिंग युनिट आहे ना, त्याचं मी कौतुक करेन ज्याप्रमाणे त्यांनी बॉलिंग केली आहे. लॉफ्टेड फटका, गॅपमध्ये बॉल दरम्यान चाललाय, काऊ कॉर्नर रिजनला फिल्डर आलेत वेगाने आणि बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बट नागाव टीमने एक गोष्ट इथे दाखवून दिली की बॅटिंग सरफेस जरी असली, बॅटिंगसाठी परिस्थिती जरी अनुकूल असली, एक बॉलर म्हणून आपण जर सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग केली तरीसुद्धा आपण अपोनंट टीमला कमीत कमी टोटलपर्यंत थांबवू शकतो. ही गोष्ट इथे नागाव टीमने दाखवली. लाजवाब बॉलिंग आतापर्यंत. कटर टाकला, ऑफ कटर आता लेफ्टी बॅटरसाठी पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतो. बघा मातीची सरफेस जेव्हा असते ना, तेव्हा एक बॉलर म्हणून व्हेरिएशन्स आणि स्पेशली कटर्सचा वापर एक पेस बॉलर म्हणून फार जास्त महत्त्वाचा राहतो. कारण मी मातीच्या विकेटचा उल्लेख का केला, बिकॉज आम्ही भिवंडी परिसराला बिलॉंग करतो. मोस्ट ऑफ आमच्या इकडे सिमेंट कॉन्क्रीटच्याच विकेट असतात आणि तिथे जास्त कटर्स वगैरे इफेक्टिव्ह नसतात, बट मातीच्या सरफेसवरती भरपूर इफेक्टिव्ह असतात कटर्स. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग, दुसरा धावेचा प्रयत्न केला गेला आहे, रॉंग एंडला थ्रो. आता जर आपण पाहिलं 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. कारण एक बॉलर म्हणून ना सरफेस कशा प्रकारे कटर्स उपयुक्त ठरतील की गतीने बॉलिंग करायला हवी, त्याचा देखील पूर्वानुमान एक बॉलर म्हणून तुम्हाला लावणं गरजेचं असतं. कारण परिस्थितीचा आढावा न घेता तुम्ही काहीच करू शकत नाही. एक बॅटर म्हणून सुद्धा मी तेच सांगेल की एक बॅटर म्हणून ना सरफेसचा आढावा एक बॅटरलाही घ्यावा लागतो की पिच कशा प्रकारे रिॲक्ट करते, कशा प्रकारे आपण इथे फटके खेळायला हवेत, आपण वेट करून खेळायला हवं की अग्रेसिव्हरित्या खेळायला हवं. आता एक कटरच टाकला आहे, पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज फिल्डर नाही येत त्या रिजममध्ये. आता डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर तिथे आलेत, बॉल फील्ड होतो आहे आणि आता देखील कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न केला जातो, बट ज्याप्रमाणे बॉलिंग सुरू आहे चान्स देत नाही आहेत बॅटरला आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. 4 ओव्हरचा अखेरता टीम टोटल 26 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. टीम दिवा रिमेनिंग 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे या फर्स्ट हाफमध्ये आणि त्यानंतर आपण टॉसही करणार आहोत. पहिल्या फेरीतील अंतिम सामना जो आपल्याला यात नंतर पाहायला मिळणार आहे, टीम वाडेगर आपल्याला फाईट करताना दिसणार आहे नेक्स्ट मॅचमध्ये टीम खोनी बीचा अगेन्स्ट. चला दोन्ही टीमचा कॅप्टन आपणही रेडी राहा. वाडेगर टीमचा कॅप्टन आलेले आहेत सिद्धू दादा, सो खोनी बी टीमचा कॅप्टन आपणही या. येस, वाडेगरला या स्पर्धेमध्ये देखील पुरस्कृत करण्यात आलं. दीपक दादा प्रतिष्ठान वाडेगर या नावाने संघ आपल्याला पाहायला मिळेल. महेंद्रजी मात्रे उद्योगपती नांदिवली आपण उपस्थित असाल तर आपण या मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि त्याचबरोबर या आकर्षक ट्रॉफीज सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. स्वर्गीय हरिचंद्र पाटील कोळेगाव यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच कोळेगावचे आदरणीय उद्योगपती रणजितजी हरिचंद्र पाटील साहेब आणि त्याचबरोबर उद्योगपती आदरणीय अजितजी हरिचंद्र पाटील साहेब यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. मागच्या 13 पर्वांमध्ये आदरणीय रणजितजी पाटील साहेब आणि आदरणीय अजितजी पाटील साहेब यांच्या वतीने या सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर करण्यात येतात. त्यांचं आभार. आणि आता वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिवशी इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. आज वाडेगर संघ दीपकदादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेगर या नावाने आज खेळणार आहे. हॅमर्ड केलंय, स्मॅश केलंय, लॉंग ऑफचे फिल्डर धावतात बट फक्त पाहतच राहतील. पॉवरफुल स्ट्रोक, सिक्सर. काय फटका आला आणि त्यानंतर काय सॉन्ग ऐकायला मिळालं, जबरदस्त. स्कोर कार्ड 32.
एज लागली, शॉर्ट थर्ड आहेत, कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. षटकारानंतर कमबॅक. आता बॉलरचा धक्का आता लागलाय, 6वा बॅटर दरम्यान बाद झालेत विकी. नहीं अभी और सुनिए. पुणे बीचचे कॅप्टन मंचावरती येऊन तांबा. ज्या महत्त्वपूर्ण सूचना आहेत की आपल्या मॅचच्या अगोदर जी मॅच सुरू असेल त्या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर टॉस कंपल्सरी आहे. सिद्धू पाटील ऑलरेडी उपस्थित आहेत आणि आपण जर उपस्थित राहिले नाही तर वाडेकरला टॉस विन दिला जाईल. विकेट आणखीन एक आली. नाखुश असेल टीम दिवा स्वतःवरती, कारण महत्त्वाची गोष्ट ही राहिली की फर्स्ट बॅटिंग जरी करत असले, बॅटिंगसाठी परिस्थिती अनुकूल होती, बट त्याचा फायदा घेऊ शकले नाही आहेत. प्लॅन मिस, रन घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि आताही रनआउटची एक विकेट मिळणार. 7वा धक्का लागला. बॅटर दरम्यान आकेश आलेत आणि आता त्यांना जावंही लागेल. मग अशा चर्चा आपण करत होतो की एक्झॅक्टली मिस्टेक्स कुठे झाला. याआधी आपण मोठी देसाई टीमला देखील पाहिलं, ते देखील जेव्हा खेळत होते तेव्हा मी सांगितलं की अति आक्रमकता, आणि अति आक्रमकतेनंतर संदेश आणि आकाश चांगले खेळले, सो दॅट्स वाय एक चांगला टोटल बनवण्यात आला. बट या इनिंगमध्ये ना दिवा टीमचा बॅटिंग क्रमाच्या माध्यमातून जेही बॅटर आले, एकही बॅटरला चांगलं योगदान देता आलं नाही आहे. एकही बॅटरने रिस्पॉन्सिबल बॅटिंग केली नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये ना जबाबदारी हा सर्वात मोठा शब्द आहे. रिस्पॉन्सिबिलिटी जर तुम्ही घेऊ शकाल ना तर तुम्ही या खेळामध्ये फार पुढे जाऊ शकता. बट जबाबदारी जर तुम्ही घेऊ शकत नाही, जबाबदारीचं ओझं घेऊन प्रेशर हँडल करून जर तुम्ही खेळू शकत नाही आहे तर प्रॉपर रिझल्ट तुम्हाला मिळणार. फटका लाजवाब येतोय, स्लॉटमध्ये होता, थेट पाठवला बाजूला प्लॉटमध्ये, सिक्सर. चांगला फटका आला. अक्षय फटके हवे आहेत, कारण या क्षणाला जितक्याही रन्स बनवल्या जातील त्या रन्स फाईट करण्याकरिता मदत करणार आहे टीम दिवाला. टीम टोटल आता 38-38 धावा फलकावरती. अजूनही चेंडू बाकी आहेत, येते 2 चेंडू बाकी आहेत. बॅटर दीपकचा बॅटमधनं सिक्सर. फुल लेंथ आहे, बॉलर बॅक स्ट्रोक, अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला स्टम्प्सवरती हा बॉल आदळला आहे. रनआउटची शक्यता आहे आणि डेफिनेटली रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळणार. बॅटर बाद झालेत कौशल. माजी खेळाडू आमचे करसनजी चिकनकर यांच्या या ठिकाणी आगमन झाले. आपलंही सहर्ष स्वागत, सुस्वागतम. कोणी नागाव, दिवा आणि हेदुटणे गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित असाल तर आपण मंचावर या. आपल्या सर्वांचं सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी यांच्या वतीने सतरंगी चषकाच्या 13व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. शेवटचा एक चेंडू बाकी असेल या फर्स्ट हाफमध्ये. बट रन्स मी म्हणेन की कुठेतरी 20 ते 25 कमी बनवला, ज्याप्रमाणे बॅटिंग युनिट आहे नागाव टीमचा. पण अजून एक चेंडू बाकी आहे. 39 ऑन द बोर्ड आणि शेवटचा बॉल असेल या फर्स्ट इनिंगमधला. त्यानंतर आपण टॉसही करणार आहोत. दीपकदादा प्रतिष्ठान, जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांचा अगेन्स्ट खोनी बी ही बॅटल यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. एज लागली आहे, इनर एज होती. फायनल लेगला बॉल फील्ड होतो आहे, सिंगल दरम्यान मिळेल आणि अशा प्रकारे हे पहिलं सत्र समाप्त. आणि एंड ऑफ द फर्स्ट इनिंग 40 धावा बनवण्यात आलेल्या आहेत. धक्के 8 लागलेत आणि 41 धाव्यांचं एक टोटल सेट केलं टीम दिवाने अगेन्स्ट टीम नागाव. या आपण करूयात नाणेफेकीचा कौल. नेक्स्ट मॅच दीपक दादा प्रतिष्ठान वाडेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण खोणी बी संघाला पाहणार आहोत. मंचावरती गावदेवी चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर अजय दादा काळन आहेत, ज्यांच्या वतीने आम्हाला 3ऱ्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मी त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. हेड अँड टेल टॉस असेल तो कॉल असेल वाडेकरचा कॅप्टनचा. हेड्स इज अ कॉल अँड इट इज टेल. सो टॉस जिंकलाय तो सिद्धू पाटील यांनी. मी पुन्हा एकदा विनंती करेन अजयजी. ओके ओके येस, खोणी बीने टॉस जिंकलेला आहे. काय म्हणशील, टॉस नुकताच कंप्लीट झाला आहे, कसा आहे परफॉर्मन्स मागच्या काही पर्वांमध्ये आणि या मॅचमध्ये खेळत असताना वाडेकरच्या अगेन्स्ट काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण घेऊ आणि परफॉर्मन्स तर हल्ली पोरांचं चांगला चाललंय. ती मागच्या काही स्पर्धांमध्ये टीम होती तीच आहे का काही नवीन चेहरे आहेत? कोण ॲब्सेंट आहे? 2 बॉलर आमचे शॉर्ट आहेत, पण आता नवीन घेतलेत आम्ही आणि फिरायला गेलेत ते. ओके, काही फिरायला गेलेले आहेत आणि तुम्ही आता इकडे खेळण्यासाठी आला. वाडेकरच्या अगेन्स्ट खेळायचं आहे, काय म्हणशील? वाडेकर संघ या सीझनमध्ये आय थिंक उंबारलीला तुमची मॅच झालेली नाही झाली.
इकडेच झालेली. काय म्हणशील तेव्हा कोण विजेता होता? त्या वर्षी ते वाडे घरवले विजेता होता. या वर्षी आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुला या संघासाठी, या मॅचसाठी. वाडेकरच्या अगेन्स्ट खेळायचंय. सिद्धू दादा काय म्हणशील? मागच्या काही पर्वांमध्ये चांगला खेळ झाला, पण या सीझनची सुरुवात खास करून जबरदस्त झालेली आहे आणि महेंद्र मात्रे सारखे नामवंत प्लसकर्ते तुमच्या संघाला भेटलेले आहेत. काय म्हणशील त्याबद्दल? नक्कीच कमिटीचे मी आभार मानतो का इथे आम्हाला दरवर्षी संधी देतात. आम्ही दरवर्षी या स्पर्धेत सतरंगी ट्रॉफीमध्ये आमची पालखी निघते तरी आमची एंट्री असतेच इथे, आणि यावर्षीसुद्धा आमची एंट्री नव्हती, पण रोहितनी मला ॲडजस्टमेंट करून इथे एंट्री दिली. खरंच कमिटीचे खरंच आभार मानतो. आणि आम्हाला दरवर्षी समजा पुरस्कार लाभतात, कारण की मागच्या 2-3 वर्षामध्ये अरविंद काका भत्रे यांची एंट्री इथे असायची, पण यावर्षी काही कारणास्तव त्यांची एंट्री नाही, पण त्यांची जागा महेंद्रदादा म्हात्रेंनी भरून काढलेली आहे. पॅकरचे पण मी धन्यवाद मानतो. इथे खेळण्याचा अनुभव सांगतो की इथे आम्ही नक्की टॉप 4मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करू. ऑल टीम आहे की काही पालखीला गेलेत? नाही, कालच भंडारा झाला साईबाबांचा, सर्व टीम पूर्ण आहे आमची. या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. सो मंडळी, नुकताच टॉस कंप्लीट झाला. नेक्स्ट मॅचचा जिथे खोणी बीच्या राकेशने टॉस जिंकलेला आहे, जे कॅप्टन आहेत, आणि वाडेकरच्या अगेन्स्ट ते करणार आहेत फिल्डिंग. मात्र आता वळत आपण मंचावरती, ज्यांचं नुकतंच आगमन देखील होते, ज्यांच्याद्वारे या स्पर्धेमध्ये लाईव्ह ज्यांच्या सौजन्याने असतं ते युवा उद्योजक सोपानजी पाटील, अर्थातच देवाभाऊ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आपण वयात मंचावरती काही मान्यवरांचा सन्मान करूयात. आपल्यामध्ये ज्यांनी तिसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आम्हाला जेवणाची व्यवस्था केली ते गावदेवी चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर अजयजी काळन आहेत. त्यांचा सन्मान होईल. मी त्यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि विनंती करेन की कॅप्टन कुल लालचंद्र भंडारी यांना आपल्या शुभस्य आपण अजयजी काळन यांचा यथोचित सन्मान करावा. अन्नदाता सुखी भव, काल ज्यांनी आम्हाला जेवणाची व्यवस्था केली, अजयजी काळन, गावदेवी चायनीज कॉर्नर, प्युअर व्हेज. कोणालाही आस्वाद घ्यायचा असेल तर हेदुटणेच्या कमानीला तुम्ही एंटर केलं तर डाव्या बाजूला जे चायनीज कॉर्नर आहे. थँक्यू सो मच अजयजी काळन साहेब. यानंतर मी विनंती करेन देवा पाटील यांना की आपण मंचावरती या, ज्यांच्याद्वारे दरवर्षी या स्पर्धेमध्ये लाईव्ह ज्यांच्या सौजन्याने असतं त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि आजही एकविरा डाबाचे प्रोप्रायटर सुखदेवजी कांद आणि दत्ता संते यांच्या वतीने सगळ्यांना, सर्वच प्रेक्षकांना, क्रीडा रसिकांना, पाहुण्यांना आणि त्यासोबत मॅनेजमेंट टीम मेंबर्सला जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. काही क्षणातच आपण त्याही लंचला सुरुवात करणार आहोत. सर्वांनी आस्वाद घ्या विनंती. आणि आता वळत आपण या मॅचच्या दिशेने टिओ कॉम्बॉक्स ऐकूयात पुन्हा एकदा नवीन पोसरी, रसायनी, मोहपाडा, रायगडचा आवाज मानवजी मधुरे यांना. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया करण कालोन सर, तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का. सतरंगी क्रिकेट क्लब हेदुटने बेन की तरफ से ऑर्गेनाइज सतरंगी ट्रॉफी 2025 सीज़न 13 में आपका अपना स्पोर्ट्स कमेंटेटर मानस मनोरे करूंगा तहे दिल से स्वागत. सुपर संडे का ये आज का दिन और मैदान के अंदर चलेंगे जहां पर 30 गेंदे 41 के टारगेट का पीछा शुरू किया जाएगा. खेल की शुरुआत बॉलिंग ट्रैक के ऊपर आप ओम को देख रही है. सलामी बल्लेबाजों की जोड़ी आई गावदेवी 12-13 नागांव की तरफ से रोहित और हर्षांक ये मैदान के अंदर आपको आती हुई नजर आएगी. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव के माध्यम से जितने दर्शक मेरे साथ इस प्रतियोगिता को लाइव एंजॉय कर रही है उन सभी का भी हम मोस्ट वेलकम करेंगे. पहली गेंद बाहर वाली लाइन, खराब गेंद के साथ शुरुआत की जाएगी. वाइट बॉल का सिग्नल अंपायर के द्वारा ज़रूर आता हुआ टीम के अकाउंट की एक्स्ट्रा के साथ शुरुआत ज़रूर हो चुकी है. 30 गेंदे 41 रन इतना बड़ा टारगेट है नहीं. अगर शुरुआत खराब गेंदों के साथ आप करोगे तो मुसीबतें आ सकती है. ओह, बढ़िया गेंद थी, अपील की गई लेकिन गेंद पहले ही ग्राउंडेड हो चुकी है. विकेट कीपर के दस्तानों में एक टॉट गेंद की समाप्ति. एक्शन रिप्ले में आप ज़रूर देख सकती है. बिल्कुल बल्ले का किनारा लगने के बाद गेंद ग्राउंडेड हुई थी. विकेट कीपर ने कैरी किया था. एक टॉट बॉल से यहाँ से शुरुआत हुई है. ओम एक नौजवान खिलाड़ी, एक युवा तेज तर्रार गेंदबाज बॉलिंग टीम का. इस बार भी वाइट लाइन के बाहर एक और खराब गेंद. ओम का माइंडसेट अच्छा है, अवे फ्रॉम द बॉडी गेंदों को रखने की कोशिश कर रही है, लेकिन लाइन लेंथ को मेंटेन आपको करना पड़ेगा. एक्स्ट्रा रन ये बैन है जब आप रनों को डिफेंड करती है. एवरी रन इज़ वैल्यूएबल, हर एक रन आपको बचाना पड़ेगा.
डिफेंड करते हुए। यहाँ से घुटना टेक ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला जरूर है। वाइडिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी रफ्तार के साथ आएंगी। एक सिंगल यहाँ से कंप्लीट किया जाएगा। P1 का पहला पावर प्ले। दो खिलाड़ी आपको 30 यार्ड सर्कल के बाहर फील्डिंग करते हुए नजर आएंगे। रन बनाने की अच्छी अपॉर्चुनिटी होती है। सलामी जोड़ी फिलहाल तो धीमी रफ्तार के साथ ये शुरुआत ज़रूर की गई है। जल्दबाजी नहीं करना चाहती है, उन्हें पता है कि रन उतने हैं नहीं और कहीं ना कहीं हम एक पार्टनरशिप बिल्डअप करती है तो ये मुकाबला हमारी टीम की तरफ जा सकता है। यही माइंडसेट का इस्तेमाल करते हुए ये जोड़ी हेलीकॉप्टर उड़ाना चाहती है। यॉर्कर गेंद लेजर गाइडेड मिसाइल ऑन पॉइंट ऑन लाइन पर डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। चुप खामोश किया। थॉट गेंद की यहाँ पर भी समाप्ति है। एक्शन रिप्ले में क्या कमाल का हाई आर्म एक्शन लेकर आती है ओम, और जो लाइन लेंथ की एक्यूरेसी को मेंटेन किया है तारीफ के काबिल। स्विच हिट किया, दुधारी तलवार का इस्तेमाल किया जरूर था। कनेक्शन यहां पर भी बना नहीं पाई है। एक और सिंगल आपको कन्वर्ट होता हुआ नजर आएगा। भले ही दो वाइट गेंदे ओम ने क्यों ना डाली हो, लेकिन अपने ओवर में इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल जो बहुत ज़रूरी होता है रनों को डिफेंड करते हुए, और वो इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल नजर आएगा। 4 गेंदे हो चुकी है, रन संख्या बनी है 4। कोळेगावचे नामवंत खेळाडू जे सध्या 40+ क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात मनोहर दादा पाटील, वासुदेवजी कान आणि मिन्नाजी कान यांना विनंती आपण मंचावरती आहे. सहर्ष स्वागत. इस बार भी ये व्हाइट लाइन के बाहर एक और खराब गेंद, एक और व्हाइट बॉल। क्यों ओम इतनी व्हाइट गेंदें क्यों, ये सवाल अपने आप से आपको पूछना पड़ेगा। इतनी अच्छी गेंदें डालने के बावजूद भी अगर ऐसी गलतियां बार बार आप करती है, कहीं ना कहीं आपके ऊपर वो सवाल पैदा हो सकती है। एक एक रन आपको बचाना है, आप रनों को डिफेंड करने ये भूलना नहीं है। 3 स्टंप्स के बीच में पिचिंग थी, लोअर फुल टॉस बनाया, मिड विकेट की गैप को भेद के निकाला है। डीप मिड विकेट बाउंड लाइन के बाहर इस पारी का पहला चौवा, 4 रन। बारह बजकर 20 पर पहली गेंद डिलीवर्ड हुई थी। 12:25 ऑलमोस्ट हो चुके हैं, लेकिन ये देखिए शॉट, व्हाट अ ब्यूटीफुल स्ट्रोक दैट इज, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ बॉल। द बॉल इज आउट ऑफ द पार्क, 6 रन्स। चार रन यहां से आपको आते हुए नजर आएंगे और इन्हीं 4 के साथ P1 की पहली ओवर समाप्त हुई। 41 के टारगेट का ये रन चेस, रन संख्या बनी 13 बगैर नुकसान। समीकरण यहां से बनता हुआ नजर आएगा। आने वाली 24 गेंदें जीतने के लिए 28 रनों की आपको ज़रूरत नजर आएगी। 5 मिनट के अंदर आपने एक ओवर को कंप्लीट बिल्कुल किया है। 12:20 को अब पहली गेंद गिरी थी, 12:25 हो चुकी है। 5 मिनट में एक ओवर कंप्लीट, ये टाइम मैनेजमेंट अच्छा है गेंदबाजी करते हुए टीम के द्वारा। 24 गेंदें है, जीतने के लिए 28 की ज़रूरत। मुकाबला काफ़ी आसान हो चुका है आई गांवदेवी 12-13 नागांव के लिए। युवा खिलाड़ियों से भरपूर ये टीम, कई नौजवानों को मौका हमेशा इस टीम में दिया जाता है और यही नौजवान खिलाड़ी फ्यूचर है टीम नागांव का, और वो सारे खिलाड़ी आपको इस टीम में खेलते हुए नजर आती है। गेंदबाजी में परिवर्तन किया जाएगा। दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर गेंदबाजी की भागदौड़ को संभालने के लिए सूरज आएंगे मैदान पर। एक सूरज जो आसमान में अपनी आग उगल रहा है, क्या मैदान में जो सूरज खड़ा है वो मैदान पर अपनी आग उगल पाएगा, ये बात भी देखने लायक। शुरुआत करेंगे ओवर द विकेट से। पहली गेंद लॉफ्ट करना चाहते हैं, मिस टाइमिंग, गेंद हवा में गई है, शॉट एक्स्ट्रा कवर पर। खिलाड़ी आएंगे, नहीं करेंगे कोई गलती। द कैच हैज बीन टेकन, फर्स्ट बैटर गोइंग बैक टू पवेलियन, पहला ब्रेक थ्रू।
ने, मैंने पहले ही बताया था, आसमान का सूरज आसमान में आग उगलता है, मैदान के अंदर का सूरज मैदान में आग उगलने की शुरुआत कर चुका है। सूरज को कितना भी छुपाइए उसकी रोशनी कभी मिट नहीं सकती, ये हमेशा मैं बताता आया हूँ। कमाल का विकेट मिला और कहीं ना कहीं इस विकेट के साथ वो रन गति को कम करने का काम अब किया जाएगा। नंबर 3 के ऊपर न्यू बैटर राकेश मैदान के अंदर आई है। नाम तो राकेश है, काम विशेष इस खिलाड़ी को अब करना पड़ेगा अपनी टीम के लिए। गेंदबाज तैयार, पहली गेंद, विकेट आई, आत्मविश्वास मजबूत, अपना कार्ड लेते हुए राकेश को आप जरूर देखेंगे। 4 में 9 का योगदान रहा है रोहित द हिटमैन ऑफ टीम नागांव, लेकिन राकेश को भी वो साथ निभाना पड़ेगा। हल्के हाथों से टाइप किया, अकलमंदी भरा क्रिकेट, सेंसिबल बैटिंग, सिंगल या स्ट्राइक रोटेशन यहाँ से आपको होती हुई नजर आएगी। मैं हमेशा कहता हूँ एक खिलाड़ी जब अच्छे फॉर्म में हो तो उसे स्ट्राइक देना ज़रूरी है। वन हैज़ टू बी द अटैकर, अनदर वन हैज़ टू बी द एंकर। ये रोल आपको क्रिकेट में हमेशा देखने को मिलता है, और अटैकर रोहित जब बन रही है तो राकेश को वो एंकर वाली भूमिका अपनी टीम के लिए निभानी है। यहाँ से एक और सिंगल स्ट्राइक आपको रोटेशन होती हुई नजर आएगी। 14 रन इज ऑन टोटल। टाइम के बारे में ध्यान रखना है, ये मैं बार बार इसीलिए बता रहा हूँ क्योंकि आज समय है नहीं। सेमीफाइनल, फाइनल, प्राइज डिस्ट्रीब्यूशन, ये सारी चीज़ें कवर करनी है, टाइम अलर्ट होगा। बढ़िया कीमती, चारों खाने चित किया, चुप खामोश, हिलना मत, जगह पर खड़ा किया है बढ़िया डॉट बॉल के साथ। कमाल की गेंदबाजी होती हुई है सूरज की। क्या कमाल का प्रदर्शन दूसरी ओवर में आपको नजर आएगा। पहली ओवर 13 रन एक्सपेंसिव रही थी, दूसरी ओवर 3 गेंदों में मात्र 1 दिया है। इकोनॉमिकल बॉलिंग प्लस विकेट टेकिंग एबिलिटी। इस बार घुमाना चाहते जरूर है, बाल 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 बच गए। ये नसीब का साथ मिला है बल्लेबाज को, और नसीब साथ तो क्या बात। स्ट्राईक. रतनजी काळन साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती आपण मंचावरती या. सहर्ष स्वागत, सुस्वागतम. आणि त्याचबरोबर युवा उद्योजक नरेशजी मात्रे यांचे आगमन झाले, त्यांना विनंती आपण मंचावरती या. सहर्ष स्वागत आहे. नरेशजी मात्रे आपणास विनंती मंचावरती या. सुस्वागतम. एक और बढ़िया गेंद थी, इस बार भी कनेक्शन बिठा नहीं पाई है। लगी तो छगी वाली बात है, लेकिन लगी नहीं है। डॉट गेंद आई है, डॉट गेंद के ऊपर नंबर होता है 0 एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू, यह हमेशा कहा जाता है। खामोश रखा अब तक 5 गेंदे, 3 बैक टू बैक डॉट बॉल्स। एक्यूरेसी को देखिए, लाइन लेंथ की कंसिस्टेंसी को देखिए, रफ्तार को देखिए, माइंडसेट को देखिए, सारी चीज़ें अच्छी इस खिलाड़ी में। फुल टॉस गेंद थी, कवर के ऊपर से, डीप में प्रोटेक्शन नहीं, एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन को चीरती हुई, बारी बारी सबकी बारी, आणि आता आली माझी बारी, ये 4 रन। अरे या स्पर्धेमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग ज्यांच्या सौजन्याने असते ते आदरणीय सोपानजी पाटील, देवाभाऊ यांचं आगमन झालं आणि त्यासोबत रतनजी कांत यांचे आगमन झाले. सहर्ष स्वागत. 2 ओवर का खेल मैदान के अंदर आपको कंप्लीट होता हुआ नजर आएगा। 41 के टारगेट का पीछा करते हुए आई गावते हुए 12-13 नागांव का टोटल बना 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। और समीकरण यहाँ से बनेगा, आने वाली 18 गेंदें जीतने के लिए 23 यानी 23 रनों की आपको ज़रूरत नजर आएगी। 18 गेंदें 23 रन, अभी तक तो 9 की कंसिस्टेंसी को मेंटेन किया हर एक ओवर के पीछे। और ऑन स्क्रीन के ऊपर आप हमारे मेहमानों को देख सकती है, एकदम राजाओं वाली स्टाइल में हमारे सारे मेहमान ऑन स्क्रीन के ऊपर यहाँ पर ज़रूर बैठी है। और मेहमान भगवान समान होते हैं, गेस्ट इज गॉड, ये हम हमेशा कहती है। यूट्यूब लाइव जिनके माध्यम से हमें स्पॉन्सर्ड की गई है, वो हमारे सोपान दादा पाटिल साहब इस मंच के ऊपर विराजमान है। और उनके साथ ही साथ तीसरे दिन में हमें खाने की सुविधा जिनके माध्यम से उपलब्ध की गई थी, आई गावदेवी चाइनीज कॉर्नर के प्रोप्राइटर और एक दमदार उद्योजक जिन्हें कहते हैं अजय कांत साहब भी हमारे मंच के ऊपर, सभी का स्वागत करेंगे। बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाजी में होगा परिवर्तन, 18 में बनाने या 23। दीपक यहां से आएंगे जरूर। दीपक की गेंदबाज अनुभवी खिलाड़ी, लेफ्ट आर्म बॉलर। पहली गेंद स्लॉट वाली थी, उड़ाया, गेंद आसमान में मैदान के बाहर, चांद पर गया था चंद्रयान और गेंदबाज को दिखाया आसमान, ये 6 रन।
6 रन यहाँ से भी आते हुए नजर आएंगे। क्या कमाल का वो स्ट्रोक था, प्रॉपर पोजीशन में थे, हैंड एंड आई कोऑर्डिनेशन आपको अच्छा देखने को मिलेगा। कमाल का 6 दागा है, प्रेशर रिलीजिंग शॉट, रन बॉल इक्वेशन, 17 गेंदे। और अब यहाँ से समीकरण की बात करेंगे, 17 की ज़रूरत, 17 गेंदे 17 रन। 17 का आंकड़ा जब भी आता है बात करूंगा मैं। एक और लॉफ्ट किया, दिस इज अनदर ब्लास्ट, द बॉल इज गोइंग आउट ऑफ द पार्क, द मैन इज ऑन फायर, स्कोरिंग अनदर 6। मुकाबले की चांद को निकालने का काम किया है बल्लेबाज राकेश ने। मैंने पहले ही बताया था, नाम है राकेश तो काम करना पड़ेगा विशेष। 2 छक्के अब तक इनके बल्ले से आए हैं। एक और बार, इस बार ऑफसाइड पर। क्या कमाल की बल्लेबाजी, दाने दाने पर लिखा होता है खाने वाले का नाम, हर एक रन पर लिखा है राकेश भाई का नाम। 3 गेंदे 3 छक्के। रन बनेगा, 15 गेंदे मात्र 5 की जरूरत। हाफ ट्रैकर बॉल थी, इस बार विकेट की संभावना। यस, बहुत ही बढ़िया कैच, वार पर पलटवार किया है गेंदबाज दीपक ने। बड़ी मछली चौले में, बिग मैन डाउन। मुकाबला बहुत आसान हो चुका है। रन संख्या बनी है 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए मात्र 5 की जरूरत। मैन ऑफ द सीरीज की बाइक जिसके ऊपर सभी की निगाहें है, और वो बाइक जिनके माध्यम से हमें स्पॉन्सर्ड की गई है स्वर्गीय कावराम कृष्ण भंडारी, इनकी स्मृति में, इनकी मेमोरी में। निवृत्ति दादा भंडारी साहब, माजी सरपंच हेदुट ने, इनके माध्यम से ये मैन ऑफ द सीरीज की बाइक आप जरूर देख सकती है। और ये मैन ऑफ द सीरीज की बाइक के ऊपर सभी की निगाहें जरूर है। फिलहाल आपको स्पीड अप रखना है, 36 बनी है, मात्र 5 की जरूरत। ऑन साइड के ऊपर स्लॉट वाली गेंद थी, आड़े बल्ले से क्रॉस बैटेड शॉट, खिलाड़ी है, दर्शक बनेंगे। गेंद 1 बाउंस टू द फैंस, 4 रन। स्कोर इज लेवल। पहली पारी में बने थे 40, दूसरी पारी में बनी अब तक 40, और जीतने के लिए 13 गेंदे मात्र 1 रन की जरूरत। आदरणीय नरेश शेट म्हात्रे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय। विनंती असेल की व्यासपीठावरती आपण यावं, आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये। स्विच हिट केला, बढ़िया स्ट्रोक, खूबसूरत CLASS क्लास को दिखाया आखिरी गेंद पर, और यह मैच आपको फिनिश होता हुआ नजर आएगा। आई गांव देवी 12-13 नागांव को मिली ये जीत। वेल डन, वेल प्लेड, मैनी